जिल्ह्यातली जनता या सुप्रीम कोर्टाची घाण साफ करायला रस्त्यावरती उतरत आहे. देवेंद्र तुझं काय होईल रे? त्यामुळं उगाच आमच्याशी वाद करू नकोस. भीमा कोरेगाव पासून त्या आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे मला अनुसूचित जमातीच्या काही आमदारांनी सुद्धा फोन केलेत, साहेब हे आमच्यामध्ये सुद्धा आता उपवर्गीकरण करणार आहेत की आपण गप्प बसू चालणार नाही, आणि जर गरज लागली तर रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा आपण सर्वजण तयार असायला पाहिजे. लोक अजूनही एकदम ताकदीनं या भर उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये, तो वरती सूर्य आहे आणि खाली तुम्ही सूर्याची पिल्ल. कारण बाबासाहेब आंबेडकरांना आपण सूर्य समजतो आणि त्यामुळंच तुम्ही सूर्यासारखे इथं खाली सुद्धा तळपतायत. न डर न कोणाला घाबरता एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. आणि या इथं या उपवर्गीकरण आरक्षणासाठी जी कृती समिती विरोधामध्ये निर्माण केली त्या सर्व कार्यकर्त्यांना मला त्यांची नावं माहिती आहेत, परंतु मला अहमदपूरला, हा अहमदपूर तालुका जो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये सुद्धा दुसरा मोर्चा चालू आहे. आणि अमन आंबेडकरांना मी तिथे पाठवलंय, तिथं मला सुद्धा पोचायचं आहे. म्हणून मी लवकरात लवकर इथे माझं भाषण संपवणार आहे. या इथे सर्वच लोकांनी, बाबूराव माने असतील किंवा आमचे सुरेश माने असतील, आमच्या लोंढे ताई असतील किंवा आमचे रोहिदास बनसोडे, अनेक वक्ते इथे आहेत. त्या विचारांना इथे भाषण करण्यासाठी वेळ देण्यात आला नाही, त्याबद्दल मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि एक सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोर्चे निघालेले आहेत. परभणी असेल, लातूर असेल, जालना असेल, मुंबई असेल, नांदेडचा तर न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला की स्वतः एसपीनी सांगितलं की असा मोर्चा नांदेडमध्ये झाला नाही. आणि तरी सुद्धा अजूनही ठम्म सरकार अजूनही हालायला तयार नाही. आपली मागणी शुल्लक आहे की हे जे तुम्ही नवीन उपवर्गीकरणाचा घाट घातलाय ते बंद करा, नाहीतर सरकारला स्मशान घाटामध्ये न्यावं लागेल. हे आमचं जाहीर सांगणं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस, तुम्ही ज्या पद्धतीने भाष्य करताय या उपवर्गीकरणाबद्दल, त्या विधानसभेमध्ये तुम्ही स्वतःला का लॉयर समजता, वकील समजता. आंबेडकरी समाजामध्ये पण आता आमचे सुरेश माने ते तर PhD घेतले लॉ मध्ये. त्यामुळं आम्हाला ती जजमेंट शिकवू नका. त्याच्यात सबशेल सांगितलेलं आहे की हे इच्छुक आहे, इम्पेरियल डाटा पाहिजे, अनेक गोष्टी सांगितल्या, तरी तुम्ही निष्ठून सांगता. त्या विधानसभेमध्ये ठाम खोट बोलता, झूठ बोल मगर नीट बोल अशा पद्धतीने तुम्ही वागता आणि सांगता सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून आम्ही करायचं नाही का. तर सुप्रीम कोर्टाने काय काय करायला सांगितलंय मी तुम्हाला सांगतो. 1951 ची गोष्ट आहे. त्यावेळेस मद्रास स्टेट होतं आणि मद्रास स्टेट एक चंपकरण नावाच्या व्यक्तीने या इथं असणाऱ्या शेड्यूल कास्टना शिक्षणामध्ये रिझर्वेशन देऊ नका अशी केस केली आणि ती सुप्रीम कोर्टात आली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं. त्यावेळेस तुमचा आणि माझा बाप या देशाचा कायदे मंत्री होता आणि देशाच्या संविधानामध्ये त्याने पहिल्यांदा घटना दुरुस्ती केली आणि ती घटना दुरुस्ती केली आणि या इथं असणाऱ्या शेड्यूल कास्टना म्हणजे अनुसूचित जातीना शिक्षणामध्ये सुद्धा संपूर्ण देशभर सवलती असतील अशा पद्धती ती घटना दुरुस्ती झाली.
आणि ती बहुमताने पास झाली आणि त्या सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय रद्दबातल करण्यात आला. आणि मग तेव्हा त्यावेळच्या काही संसद मंडळीने त्या बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही हे संविधानाचं मंदिर उभं केलं आणि त्याची मोडतोड तुम्ही कशी काय करताय. तेव्हा बाबासाहेबने उत्तर दिलं, मी मंदिर उभं केलं पण पुजाऱ्याने घाण केली, मी काय करू, ती साफ करायला मी आहे ना इथे. आज सुद्धा या सुप्रीम कोर्टानं माझं म्हणणं आहे घाण केलेली आहे ही जजमेंट देऊन. आणि म्हणून आज एकटे बाबासाहेब नाही तर ही लाखो जनता, प्रत्येक जिल्ह्यातली जनता या सुप्रीम कोर्टाची घाण साफ करायला रस्त्यावरती उतरत आहे. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या आडून आमचं आरक्षण नष्ट करण्याचा जो अश्लाघ्य प्रकार या इथे देवेंद्र फडणवीस जनतेचं सरकार करत आहे, त्यांना आमचं ठाम सांगणं आहे की पूर्वी एकटे बाबासाहेब आंबेडकर होते, परंतु आपण पाहिलं असेल त्यांची पोरं आता शिकली आणि एकच आंबेडकरवादी दिल्लीत जाऊन त्या जंतर मंतरमध्ये बसला आणि मग धर्मेंद्र गेला. इथं एवढे सर्वजण बसलेत, देवेंद्र तुझं काय होईल रे. त्यामुळं उगाच आमच्याशी वाद करू नकोच. ही माणसं सरळ असतात तेव्हा सरळ असतात, जेव्हा वेडी वाकडी होतात तेव्हा त्यांचं काही खरं नाही. हे तुम्हाला तुमचा इतिहास आठवा. भीमा कोरेगाव पासून त्या आतापर्यंतचा इतिहास आहे. 2018ला 200 वर्ष भीमा कोरेगावला झाली, तेव्हा सुद्धा तुम्ही आमच्या लोकांना अनपेक्षितपणे त्या भीमा कोरेगावला हल्ला केलात आणि नंतर 1 तारखेला हल्ला केलात. 3 तारखेला ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या जनतेने मुंहतोड जबाब दिला, अख्खा महाराष्ट्र बंद झाला. मुंबईतून एकही इंटरनॅशनल विमान उडलं नाही. इंटरनॅशनल बातमी झाली भीमा कोरेगावमुळे हे विमान उडत नाहीत. तेव्हा खऱ्या अर्थानं जगभर भीमा कोरेगावचा इतिहास पोचला, देशामध्ये पोचला. आणि तेव्हा तुम्हाला कळलं की आंबेडकरी औलाद काय आहे. त्यामुळं या आंबेडकरी औलादीच्या वाटेला आपण जाऊ नका. त्याने ठरवलं तर होत्याचं नव्हतं व्हायला फारसा वेळ लागत नाही रे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे, आज आपली लढाई या इथं असणाऱ्या मनुवाद्यांशी आहे. ते अत्यंत घातकी आहेत, अत्यंत षडयंत्री आहेत. या देशामध्ये एकेकाळी सम्राट अशोकाने अख्खा देश नव्हे तर म्यानमार पासून ते जपान पर्यंत जो बौद्ध धर्म केला होता त्याचा एकही माणूस शिल्लक ठेवला नाही, अशी औलाद आहे. आणि म्हणून यांच्या बरोबर लढताना यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे जायला लागतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आपण गप्प बसून चालणार नाही. आणि जर गरज लागली तर रस्त्यावरची लढाई लढायला सुद्धा आपण सर्वजण तयार असायला पाहिजे, हे मी आपल्याला सांगतो. पण ही रस्त्यावरच्या लढाईत आपण पाहिलं, जंतर मंतरला रस्त्यावरची लढाई झाली, धर्मेंद्र गेला, उद्या देवेंद्र जाईल. आणि त्यानंतर रस्त्यावरच्या लढाईमध्ये जर आम्ही रस्त्यावर आलो तर त्याचा परिपाक काय होईल हे लक्षात घ्या. आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, देश पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळं उद्या हा देश पातळीवर गेला तर नरेंद्र सुद्धा जायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्या सर्वांना माझं आव्हान आहे, ज्या एकजुटीने आज अनुसूचित जाती जातीची लोक एकत्र झालेली आहेत. खरं म्हणजे मला अनुसूचित जमातीच्या काही आमदारांनी सुद्धा फोन केलेत, साहेब
हे आमच्यामध्ये सुद्धा आता उपवर्गीकरण करणार आहेत. तुमचं नेतृत्व आम्हाला पाहिजे. मी म्हटलं थांबा, त्यांनी घोषणा तर करू द्या, घाई नका करू, आधी आमची लढाई तर आम्ही लढतो. आणि त्यामुळं आज सर्व लोक आज आपल्याकडे आशा लावून पाहत आहेत. आज या देशामध्ये एक लोकांना कळलेलं आहे की आंबेडकर समाज हा स्वाभिमानी आहे, आंबेडकर समाज हा लढाऊ आहे. आणि त्यामुळंच आज या अनुसूचित जातीमधल्या सर्व जाती आपल्या बरोबर आलेल्या आहेत. खरं म्हणजे सरकारला असं वाटत होतं की उपवर्गीकरण करायचं, आंबेडकरवाद्यांचं आरक्षण कमी करून यांची प्रगती कमी करायची, परंतु त्यांचा डाव उलटा पडला. कारण आतापर्यंत जे चर्मकार बांधव आमच्या बरोबर नव्हते ते आज आमच्या खांद्याला खांदा लावून आहेत, ढोर समाज आमच्या खांद्याला खांदा लावून आहेत. अनेक वेगळ्या समाजाची लोक आज इथं येत आहेत आणि म्हणतायत नाही आपण सर्व एक संघ आहोत, एक दिलानं एक विचारानं लढायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे, खास करून आंबेडकरी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. मी बघतो प्रत्येक स्टेजवर बघतो प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्ता चढ्यावर उड्या करण्याचा आणि प्रत्येक जण स्टेजवर येण्याचा प्रयत्न करत. इतरांना पण येऊ द्या ना, त्यांना सुद्धा बरोबर घ्या ना, हातात हात घालून हे आंदोलन आपण यशस्वी करूया ना. आणि यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हवंय. खरं म्हणजे सरकार तुम्हाला घाबरलेलं आहे, कारण देवेंद्र फडणवीस मागेच जाहीर केलं होतं की 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या वेळेला आम्ही उपवर्गीकरण जाहीर करणार. 1 तारीख उलटून पलटून गेलेली आहे. कारण तुमची ही ताकद, तुमची रस्त्यावरची ताकद आज महाराष्ट्र सरकार घाबरलेलं आहे. परंतु हे कधी उलट फिरेल सांगता येत नाही, म्हणून रस्त्यावरचे आंदोलन चालू राहतील. मी देवेंद्र फडणवीसांना सांगतोय की ही आंदोलन डिसेंबर पर्यंत चालणार आहेत. 6 डिसेंबरला आमच्या बापाचा महापरिनिर्वाण दिन झाला आणि तुझं हिवाळी अधिवेशन आलं आणि तोपर्यंत उपवर्गीकरण मागे घेतलं नाहीस तर तुझ्या विधानसभेला सुद्धा घेराव करण्यासाठी हे सर्व अनुसूचित जाती जमातीचे लोक येतील आणि मग बघू कोणा किसके दुआऊ में कितना दम आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगतोय पुढच्या आंदोलनाच्या तयारीसाठी आज हे मोर्चा संपला म्हणजे सर्व संपलं नाही. तुम्ही सर्वांनी संयोजन समितीने कार्यकर्त्यांनी एकत्र बसून पुढच्या लढाईची रणनीती आखायची आहे. पुढे आपल्याला विधानसभेला घेराव घालण्यासाठी इथून किती मॉब निघणार आहे याची सर्व प्रकारे तयारी करायची आहे. आणि मग बघायचं आहे की या देशामधली आपण पाहिलं दिल्लीमध्ये संसदेपेक्षा किंवा सुप्रीम कोर्टापेक्षा कॉक्रोच म्हणणाऱ्या जजापेक्षा जनता सार्वभौम आहे. आणि इथंही आपल्याला दाखवायचं आहे की या देशातली जनता ही सार्वभौम आहे आणि ही म्हणेल तोच निर्णय इथे निवडून गेलेल्या माणसांच्या किंवा सरकारच्या धोरणांवरती नाही तर या जनतेच्या मनावरती जनतेच्या इच्छेविरुद्ध जाण्याचं धाडस करणारा विरुद्ध हे आमचं आंदोलन असणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सर्वांना परत एकदा अंबेजोगाईकरांना क्रांतिकारी जय भीम ठोकतो आणि आपल्या सर्वांना पुढील लढाईसाठी तयार व्हा एवढंच आवाहन करतो आणि आपल्याला सांगतो